हॅलो गाईज, आज आम्ही क्लॅश एआयमध्ये काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं आहे. जसं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि AI चिप्स बनवणाऱ्या कंपन्या आज जगातील तंत्रज्ञान आणि पैशाच्या प्रवाहाच्या शिखरावर आहेत. आज AIमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक होत आहे, पण मराठीत किंवा आपल्या भारतीय भाषांमध्ये AI, GPT, क्लॉड, ओपन सोर्स LLMs आणि त्यांच्या मागचे खरं तंत्रज्ञान समजावून सांगणारा दर्जेदार कंटेंट जवळजवळ नाही. म्हणून क्लॅश एआयने ठरवलं आहे की आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा संपूर्ण प्रवास मराठीत समजून घेणार. GPT, क्लॉड, ओपन सोर्स LLMs, AI एजंट्स आणि या सगळ्यांच्या मागचं खरं इंजिनिअरिंग आपण बेसिकपासून बघणार. आणि या मालिकेची सुरुवात होते एका अशा मॉडेलपासून ज्याच्याशिवाय GPT, क्लॉड किंवा मॉडर्न एआयचं कदाचित अस्तित्व नसतं. ॲलेक्सनेट हे नाव अनेकांनी कदाचित पहिल्यांदाच ऐकलं असेल, पण हाच तो शोध ज्याने संगणकाला प्रथमच पाहायला शिकवलं. आज आपल्याला AIला चित्ता, कार, झाड, माणूस किंवा निसर्गाचा फोटो दाखवला की तो सहज सांगतो हा कोणता फोटो आहे. पण एक काळ असा होता जेव्हा संगणकासाठी प्रत्येक फोटो हा फक्त लाखो रंगीत पिक्सेल्सचा ढीग होता. तो बदलला 2012मध्ये. 3 संशोधक ॲलेक्स क्रेस्की, इल्या सत्सेकर आणि त्यांचे मार्गदर्शन जॉफ्री हिंटन यांनी ॲलेक्सनेट तयार केलं. त्यांनी जगाला दाखवून दिलं की न्यूरल नेटवर्क स्वतः फीचर्स शिकू शकतात आणि इमेजेस ओळखू शकतात. पण खरी गोष्ट सुरू होते इथून. त्या काळात AI रिसर्च प्रामुख्याने CPUजवर केली जायची. इंटेलचे प्रोसेसर्स म्हणजे कॉम्प्युटिंगचा राजा मानला जायचा. GPU म्हणजे फक्त गेमिंग हार्डवेअर अशी जगाची समजूत होती. दरम्यान 1999मध्ये NVIDIAने GeForce 256 हा जगातील पहिला GPU बाजारात आणला. GPU म्हणजे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट. CPU एका वेळी मोजक्याच गणना वेगाने करू शकतो, पण GPU हजारो लहान गणना एकाच वेळी पॅरलल पद्धतीने करू शकतो. म्हणूनच तो गेम्समध्ये लाखो पिक्सेल्स आणि फिजिक्स इतक्या वेगाने प्रोसेस करू शकतो. हे एक ॲनिमेशन आहे. 3, 2, 1. Let me speed it up. Ladies and gentlemen, Leonardo 2.0. when we hit this trigger on this thing, 2,100 gallons of air goes through these accumulators, out these valves, into all 1,100 of these tubes, into these tubes in which the bottom of is a paintball. Each of those paintballs will fly across 7 feet of space and in 80 milliseconds reach its target. Hopefully, when it's all said and done, it's going to paint the Mona Lisa. GPU painting demonstration. In 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 3 ते 2005च्या दरम्यान संशोधकांना समजलं होतं की न्यूरल नेटवर्क्स भविष्यात खूप मोठे काही करू शकतात. पण एक समस्या होती. CPUवर मोठे न्यूरल नेटवर्क ट्रेन करायला आठवडे आणि कधीकधी महिने लागायचे. AIची कल्पना होती, पण तेवढं कॉम्प्यूट नव्हतं. आणि मग 2006 NVIDIAने CUDA लॉन्च केलं. To the creators, the pioneers, the builders of the future, CUDA was made for you. Since 2006, 6 million developers in over 200 countries have used CUDA and transformed computing. With over 900 CUDA-X libraries and AI models, you're accelerating science, reshaping industries, and giving machines the power to see, learn, and reason. CUDA is now accelerating quantum computing, drug discovery, physics simulations, and AI-driven. CUDA म्हणजे अशी प्रोग्रॅमिंग प्लॅटफॉर्म ज्यामुळे डेव्हलपर्स थेट GPUवर प्रोग्रॅम्स लिहू शकत होते. आज हे साधं वाटेल, पण त्या काळात ही कल्पना जवळजवळ वेडेपणाची वाटत होती. लोक म्हणायचे GPU ते तर गेमिंग हार्डवेअर आहे. पण NVIDIA CEO जेन्सन यांग यांना काहीतरी वेगळं दिसत होतं. त्यांना वाटत होतं की हे GPUs फक्त गेम्स चालवण्यासाठी नाहीत, हे लाखो कोट्यावधी गणना एका क्षणात करू शकतात. हे वैज्ञानिक संशोधन बदलू शकतात.
हे अशी औषधं शोधायला मदत करू शकतात ज्या रोगांवर आजपर्यंत एकही औषध नाही. हे कम्प्लीट रॉकेट्सची मोठी मोठी इंजिन्स आणि मोठे मोठे लँडिंग स्ट्रक्चर सिम्युलेट करू शकतात. आणि कदाचित एक दिवस आर्टिफिशियल इंटेलिजन्ससुद्धा तयार करू शकतात. पण समस्या एकच होती, जग तयार नव्हतं. कुडा लॉन्च झालं, पण फार कमी लोकांनी ते वापरलं. कारण एवढी मोठी कॉम्प्युटिंग पॉवर हातात आली होती, पण तिचा उपयोग कशासाठी करायचा हेच कोणाला माहीत नव्हतं. जणू रोज कॅल्क्युलेटर वापरणाऱ्या माणसाला अचानक सुपर कॉम्प्युटर दिला, तर तो त्यावर काय करेल? अगदी असंच काहीसं डेव्हलपर्ससोबत झालं. वर्षे गेली आणि मग आला 2012. इमॅजिनेट लार्ज स्केल व्हिज्युअल रेकग्निशन चॅलेंज, कॉम्प्युटर व्हिजनमधली जगातील सर्वात मोठी प्रतिष्ठेची स्पर्धा. ॲलेक्स क्रिस्की, इलियास सचेकर आणि जॉफ्री हिंटन यांच्या टीमने ॲलेक्सनेट सादर केलं. ॲलेक्सनेटमध्ये एकूण मुख्य 8 ब्लॉक्स आहेत. पहिल्या कॉन्व्होल्युशनल लेअरमध्ये इनपुट इमेजवर 64 वेगवेगळे कर्नल्स किंवा फिल्टर्स स्लाइड होतात. प्रत्येक कर्नल इमेजमधून वेगवेगळ्या प्रकारची माहिती जसे की एडजेस, टेक्चर्स किंवा पॅटर्न्स शोधतो आणि प्रत्येक कर्नल एक फीचर मॅप म्हणजे ॲक्टिवेशन मॅप तयार करतो. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला 64 फीचर मॅप्स मिळतात. हे फीचर मॅप्स पुढच्या कॉन्व्होल्युशनल लेअरमध्ये जातात, जिथे नवीन फिल्टर्स त्यांच्यावर काम करून आणखी कॉम्प्लेक्स फीचर्स शिकतात. ही प्रक्रिया लेअरनंतर लेअर सतत चालू राहते. प्रत्येक ट्रेनिंग आयटरेशनमध्ये मॉडेलचे वेट्स थोडे थोडे बदलत जातात. त्यामुळे ॲलेक्सनेट हळूहळू साध्या एडजेसपासून सुरुवात करून शेवटी फेसेस, ॲनिमल्स किंवा ऑब्जेक्ट्स ओळखायला शिकतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला हे नियम वेगळे कधीच शिकवावे लागत नाही. तो लाखो इमेजेसवर ट्रेन करून हे पॅटर्न स्वतः शिकतो. आणि इतिहास घडला. ॲलेक्सनेटने स्पर्धेत इतर सर्व मॉडेल्सपेक्षा प्रचंड कमी एरर रेट मिळवली. पण सर्वात मोठा धक्का एका वेगळ्या गोष्टीचा होता. हे मॉडेल ट्रेन झालं होतं 2 NVIDIA GTX 580 GPUजवर. ना महागडा सुपर कॉम्प्युटर, ना हजारो सर्व्हर्स, ना मोठा डेटा सेंटर. एक अशा हार्डवेअरवर ज्याला जग अजूनही गेमिंग हार्डवेअर म्हणून पाहत होतं. त्या एका विजयाने संपूर्ण AI इंडस्ट्रीची दिशा बदलली. गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, ओपनएआय, अँथ्रोपिक, मेटा सगळ्यांनी GPU कम्प्युटिंग स्वीकारायला सुरुवात केली. आज ChatGPT, क्लॉड, जेमिनाय, लामा आणि जवळजवळ प्रत्येक मोठ्या AI मॉडेलच्या ट्रेनिंग मागे कुडा आणि NVIDIA GPUज आहेत. मधून मॉडर्न AIची सुरुवात झाली ती ChatGPT पासून नाही, ती झाली एका व्हिजनपासून, 3 संशोधकांपासून आणि NVIDIAच्या त्या GPU पासून, ज्याने जगाला पहिल्यांदा दाखवून दिलं की कॉम्प्युटर्स फक्त मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन नाही करू शकत, ते पाहू देखील शकतात.